आपण पाहत आहात अमोल तडकर. नमस्कार, मी अमोल आणि आपण पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनेल अमोल तडका. मित्रांनो, दोन बायका आणि फजिती ऐका हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि हे नाटक सुद्धा पाहिलं असेल. पण मी आज सांगणार आहे तुम्हाला ती गोष्ट सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाची. काय होती प्रकरण, काय त्यानं दोन बायकाने फजिती ऐका हा शीर्षक का बन देतो त्याला, सविस्तर माहिती आणि सविस्तर व्हिडिओ पुढे सुद्धा आहेच. पण आता मी थोडक्यात स्पष्टीकरण करून तुम्हाला ती गोष्ट सांगतो की त्या तरुणाने दोन ज्या बहिणी होत्या त्या दोन्हीही बहिणीवरती प्रेम केलं. दोन्ही बहिणींना ते माहिती सुद्धा होतं की ज्याने आमच्यावरती प्रेम केलंय तो तरुण माझ्या बहिणीवर सुद्धा प्रेम करतोय. त्या बहिणी तिला दोघींनाही माहिती होतं, तरीसुद्धा त्यांनी त्या एका युवकावरती त्या तरुणावरती प्रेम केलं आणि ते प्रेम लग्नापर्यंत पोचलं. दोघींच्या सहमतीने, दोघींना माहिती असताना सुद्धा त्या दोघींनी त्याच्याशी भर मंडपामध्ये दोघींनी लग्न केलं, हार घातला. पण पुढं घटना वेगळीच घडली. काय घडली तो पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल. चला तर तो व्हिडिओ पाहूया. या लग्नाचा फोटो काल दिवसभर सोशल मीडियात चांगला चर्चेत राहिला. वर एक आणि वधू दोन, दोन जुळ्या बहिणींनी आयुष्याचा साथीदार म्हणून एकाच व्यक्तीला निवडलं आणि मोठ्या थाटात त्यांच्यासोबत लग्नही लावलं. दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सोलापुरातल्या अकलूजमध्ये झालेलं हे लग्न महाराष्ट्रभर चांगलंच चर्चेत राहिलं. मात्र अक्षता पडल्याच्या काही तासातच नवरदेव आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या आनंदावर विरजणही पडलंय. कारण एकाच वेळी दोन तरुणींसोबत विवाह केल्यामुळं अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबद्दल आम्ही नवदाम्पत्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लग्न ज्या अनोख्या कारणानं चर्चेत आलं, तितकीच अनोखी कहाणी जुळ्या बहिणींच्या प्रेमाची सुद्धा आहे. ज्या दोन बहिणींनी एकाच मंडपात अतुल नावाच्या मुलाशी लग्न केलं, त्या बहिणींचं नाव रिंकी आणि पिंकी आहे. जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हे चारही टप्पे जुळ्या बहिणींनी एकत्रित पार पाडले. मूळ अकलूजच्या असणाऱ्या जुळ्या बहिणी मुंबईतल्या कांदिवलीत राहतात. दोन्ही बहिणी उच्च विद्याविभूषित आहेत. पेशानं इंजिनियर असून IT क्षेत्रात दोघींना बड्या पगाराच्या नोकऱ्या देखील आहेत. ज्या अतुल नावाच्या मुलाशी जुळ्या बहिणींनी लग्न केलं, तो या दोघींच्या आयुष्यात कसा आला याचीही एक रंजक कहाणी आहे. वडील हयात नसल्यामुळं दोन्ही बहिणी आणि त्यांच्या आई असा परिवार आहे. 6 महिन्यांपूर्वी रिंकी आणि पिंकीच्या आई आजारी पडल्या. त्यावेळी अंधेरीतल्या अतुल नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरनं रिंकी आणि पिंकीच्या आईला रुग्णालयात भरती केलं. जुळ्या बहिणींच्या घरी कुणी पुरुष नाही, त्यामुळे आजारपणाच्या काळात अतुलनं खूप सेवा केली. अतुलच्या याच सेवाभावी स्वभावामुळं दोघींचं अतुलवर प्रेम जडलं. मात्र जन्मापासून नोकरीपर्यंत दोघी बहिणी कधीच एकमेकांपासून वेगळ्या राहिल्या नाहीत. लग्नानंतर विभक्त व्हावं लागेल हे स्पष्ट होतं, म्हणून चक्क दोघी बहिणींनी अतुलशीच लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नही केलं. ते मुंबईच्या मुले आहेत. हा एक चांगले शिक्षणात झालेलं आहे त्यांचं. त्या मुलावर त्यांचं लग्न करायचं ठरलं होतं आणि त्यांनी एक 15 दिवसापूर्वी बुक केले होतं. तुमची काय चर्चा वगैरे झाली होती त्यांच्याबरोबर? हो, त्यांच्यावर मी दोघी बरोबर चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी केली. एका बरोबर दोघी एका वेगळ्या ठिकाणी बघितलं, दोघीला विचारलं, दोघींचा त्या मुलाशी ठरलं होतं, त्यांनी केलंय. कायद्यानुसार एक पत्नी हयात असताना दुसऱ्या पत्नीसोबत लग्न करणं हा गुन्हा आहे. मात्र या नवरदेवानं तर एकाच मंडपात 2 मुलींशी लग्न केलंय. त्यामुळे नवरदेव अतुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे लग्न अकलूज वेळापूर रोडवरच्या गलांडे हॉटेलमध्ये पार पडलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर या दोन्ही जुळ्या बहिणींनी स्वमर्जीनं एखाद्याशी लग्न केलं असेल तर त्यात काही गुन्हा कसा घडू शकतो, याबद्दल कायदा काय सांगतो तेही पाहूया. हिंदू विवाह कायद्यानुसार पती किंवा पत्नी जिवंत असतील किंवा घटस्फोटित नसतील तर दोघांपैकी कुणीही दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. समजा जर जुळ्या बहिणींप्रमाणेच कुणी मर्जीनं एकाच व्यक्तीशी दोघींनी लग्न केलं तरी तो कायद्यानुसार गुन्हाच आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये 2 तारखेला एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलेला आहे. हा विवाह सोहळा विशेष म्हणजे 2 जुळ्या बहिणींनी एकाच वराशी लग्न केलेलं आहे. हा ज्या ठिकाणी विवाह सोहळा झालेला आहे तेच हे ठिकाण आहे. अकलूज येथील हॉटेल गलांडे यांच्या ह्याच कार्यालयामध्ये हा विवाह सोहळा झाला होता. मात्र याची चर्चा मात्र संपूर्ण राज्यभर रंगलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. IT क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या रिंकी आणि पिंकी पाडगावकर ह्या 2 जुळ्या बहिणींनी अतुल अवताडे नावाच्या एका ड्रायव्हरबरोबर खरं तर लग्न केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकूणच याची जी 1 वर आणि 2 मुली असल्यामुळे खरं तर याची चर्चा संपूर्ण राज्यभर झालेली आहे. आपण जर काल बघितलं त्यांचे जे काही व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील हे संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर खरं तर या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र विवाह सोहळा झाल्यानंतर काल अकलूजमध्ये यांच्यावरती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सोशल मीडियात या लग्नावरून अनेक मीम्स देखील फिरतायत. तुर्तास मात्र त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण जे तरुण अनेक वर्षांपासून लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हे लग्न म्हणजे जखमेवर मीठ चोळणारच ठरलंय. रवी लवेकर, TV9 मराठी, अकलूज, सोलापूर.